हॅलो एव्हरीवन, दिस इज युअर डिवायसर. मित्रांनो, मोस्ट अवेटेड पीडीएफ व्हिडिओ जो आहे मी तुमच्यासाठी घेऊन आलो. इम्पॉर्टंट मराठी भूगोलचे पीडीएफचे जे व्हिडिओ आहे आणि पीडीएफ जे आहे मी तुमच्यासाठी अवेलेबल केले आहे. इंग्लिश मीडियमचा जो व्हिडिओ आहे तो ऑलरेडी अपलोडेड झाला आहे. तो व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आपल्याच चॅनलवर पाहू शकता. आणि त्याची सुद्धा पीडीएफ जी आहे टेलिग्रामवर लिंक दिली आहे खाली डिस्क्रिप्शन मध्ये. टेलिग्राम चॅनलवर तो अवेलेबल आहे. आता पाहू आपण मराठी मीडियमचा मोस्ट इम्पॉर्टंट पीडीएफ आणि त्याचे काही क्वेश्चन आन्सर. सगळ्यात पहिला आपला धडा आहे क्षेत्रभेट भूगोलचा. त्याच्यामध्ये हे 4 प्रश्न जे आहे तुम्हाला व्हेरी इम्पॉर्टंट आहे. क्षेत्रभेट म्हणजे काय, क्षेत्रभेट म्हणजे काय, ठीक आहे. त्यानंतर इथं तुम्हाला उत्तर बी द्यायचे आहे त्याची. क्षेत्रभेटीच्या अनुषंगाने तुम्ही कोणत्या गोष्टींची छायाचित्रे काढाल, क्षेत्रभेटी दरम्यान तुम्ही विविध प्रकारची माहिती तुम्ही कशी मिळवाल, विविध क्षेत्रातील पर्जन्यमानातील फरक कोणत्या कोणत्या बाबीवरून लक्षात येते, याचे जे आहे तुम्ही चांगल्या प्रकारे तुम्हाला स्टडी करायचा आहे. आता मोठे प्रश्न जे आहे, क्षेत्रभेटीची आवश्यकता स्पष्ट करा. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. क्षेत्रभेटी दरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन कसे कराल, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट हा वाला, ठीक आहे. क्षेत्रभेटीत सहभागी होणार असाल तर कशी तयारी कराल, आणि कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा. आता पहा, प्रश्नावलीवर तुम्हाला एक क्वेश्चन येऊ शकते 4 मार्कसाठी. या धड्यामधून जो आहे क्षेत्रभेट मधून 4 मार्काचा एक क्वेश्चन फिक्स आहे. प्रश्नावली आला किंवा कोणताही आला तर 4 मार्कसाठी तुम्हाला 8 पॉइंट लिहिणं आवश्यक आहे. आता प्रश्नावली जर आला तर 4 मार्कसाठी तुम्हाला 8 प्रश्न, ठीक आहे ना, 8 प्रश्न तुम्हाला लिहा लागल. आता प्रश्न एक तर कारखाना याच्यावर येईल. कारखान्यावर तुम्ही भेट दिल्या, कारखान्यावर बी साखर कारखान्यावर येण्याचे बहुत जास्त चान्सेस आहे. किंवा कोणत्या शेतकऱ्यामध्ये शेतीला तुम्ही भेट दिले त्याच्यावर प्रश्नावली तयार करा म्हणून येऊ शकते. किंवा मग एखाद्या तुम्ही जंगलमध्ये भेट दिले, फॉरेस्ट ऑफिस मध्ये, तर याच्यावरची जी आहे क्षेत्रभेटीवर प्रश्नावली तयार करा म्हणून तुम्हाला येण्याचे बहुत जास्त चान्सेस आहे. त्यानंतर इथं जो कचऱ्याचं व्यवस्थापन आहे, नदी समजा किंवा समुद्र आहे त्याच्यात कचऱ्याचे व्यवस्थापन कसे कराल, जंगलात कचऱ्याचे व्यवस्थापन कसे कराल, याच्यावर येण्याचे बहुत जास्त चान्सेस आहे. आता पहा, या प्रश्नाचे उत्तर बी तुम्हाला इथं दिले आहे. एखाद्या ठिकाणास प्रत्यक्ष भेट देऊन तेथील भौगोलिक व सांस्कृतिक घटकांची माहिती मिळवणे म्हणजे क्षेत्रभेट होय. क्षेत्रभेट म्हणजे काय होते, एखाद्या ठिकाणी तुम्ही स्वतः जाता, प्रत्यक्ष भेट देता, तिथली भौगोलिक, तिथला परिसर कसा आहे, सांस्कृतिक, तिथली संस्कृती कशी आहे, यांची माहिती घेणे, आपण त्यालाच काय म्हणतो, आपण क्षेत्रभेट. अशा प्रकारे तुम्ही हे सगळे काय वाचू शकता. आता मी पूर्ण एक्सप्लेन करायला गेलो तर बहुत जास्त तुमचा टाइम चालला जाईल, ठीक आहे. त्यानंतर कचऱ्याचे व्यवस्थापन पहा, इथं तुम्हाला पॉइंट दिले आहे. कसा कराल तर क्षेत्रातील पडलेला कचरा संकलित करण्यासाठी मोठ्या आकाराचे गोणी पिशव्या बरोबर नेऊ. आता इथून जो आहे तुम्ही आपल्या शब्दात लिहू शकता की परिसरातला कचरा जो आहे तो तुम्ही जमा करण्यासाठी गोणी पिशव्या, गोणी हा शब्द आला पाहिजे, गोणी व पिशव्या तुम्ही सोबत न्या. क्षेत्रभेटी दरम्यान क्षेत्रभेटीत सामील झालेल्या व्यक्तीकडून कचरा पसरणार नाही याची खबरदारी घेऊ. आपण स्वतः जात आहोत, आपण स्वतःच कचरा नाही करणार आहोत, आपण तिथे कचरा उचलणार आहोत, स्वतःच करणार आहोत, तर मग कचऱ्याचं नियोजन करा. खाद्यपदार्थाची वेस्ट ने किंवा खाद्यपदार्थाची इत्यादी एकत्र जमा करू एखाद्या बॅग मध्ये किंवा प्लास्टिक मध्ये वगैरे, हे सगळं काय तुम्हाला चांगलं वाचायचं आहे. एकदा वाचलं तरी तुम्हाला समजून जाते. फक्त जो आहे उद्याच्या दिवसापर्यंत, उद्या दुपारी 1 वाजतापर्यंत हा लक्षात ठेवा रे. त्याच्यानंतर तुम्ही विसरून जा ना, तुम्हाला कोणी नाही विचारत, ठीक आहे ना. उद्या फक्त 1 वाजतापर्यंत तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. नकाशाचे जे प्रश्न आहे, आलेखाचे जे प्रश्न आहे, ग्राफचे वगैरे, ते पण सुद्धा तुम्ही उद्या 1 वाजतापर्यंत फक्त लक्षात ठेवायचं आहे. नंतर विसरून जा ना, कोणी तुम्हाला विचारत नाही, काही टेन्शन घ्यायचं काम नाही. त्यानंतर हे सगळे कारखान्यास भेट देण्यास प्रश्नावली पहा, 8 प्रश्न आहे. या कारखान्याची स्थापना कोणत्या वर्षात करण्यात आली, कारखान्यात कोणत्या कोणत्या वस्तूचे उत्पादन होते, या कारखान्याचा मालक कोण आहे, किती कामगारांची संख्या आहे, कोणत्या कच्च्या मालाची आवश्यकता असते, तुम्ही हा कारखान्यात जो उत्पादन घेता हा कोणत्या ठिकाणी पोहोचवता, ठीक आहे, तुम्ही हा भारताबाहेर पण पोहोचवता का, कारखान्यात कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कोणती तुम्ही जबाबदारी घेता, त्यानंतर पर्यावरणाला हानी होऊ नये म्हणून तुम्ही कोणते उपाय करता. असे जेवढे वाटते तुमच्या मनात तेवढे प्रश्न तुम्ही आपल्या मताने लिहू शकता. त्यानंतर दुसरा धडा आहे आपला स्थान व विस्तार. इथं पण तुम्हाला प्रश्न दिले आहे पहा, इम्पॉर्टंट प्रश्न आणि त्याची उत्तरं, इम्पॉर्टंट प्रश्न आणि त्याची उत्तरं पहा. आता चुकी बरोबर याची उत्तरं बी दिले आहे, ठीक आहे ना. भारताचा विस्तार पूर्णपणे उत्तर गोलार्धात आहे. सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आणि याची उत्तर बी दिले आहे तुम्हाला. हे क्वेश्चन जे आन्सर जे आहे तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचे आहे. गंगा नदीच्या प्रमुख उपनद्या कोणत्या, इथं त्याची पण आन्सर तुम्हाला दिले असतीलच, ठीक आहे. चांगल्या प्रकारे ते पण तुम्हाला करायचेच आहे. ओके.
कुठे गेला? भारताच्या पूर्व किनारा नदींनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचातून तयार झालेला आहे. हा सगळे इथं पहा प्रश्न दिले आहेत. तिसरा प्रश्न कुठे गेला आणि त्याचे आन्सर दिले आहेत. सगळे तुम्हाला आपल्या मतानं वाचायचे एक वेळा. अमेझॉनच्या नदी खोऱ्याची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहे. हे सगळे अमेझॉनच्या नदीचे वैशिष्ट्य आहे, वाचायचे. हवामान पहा, आता हवामानावर प्रश्न आहे. ब्राझीलच्या हवामानावर परिणाम करणारे घटक कोणते? भारताच्या हवामानातील हिंदी महासागर व हिमालयाचे महत्व थोडक्यात सांगा. व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. ठीक आहे, पहा याचं उत्तर बी दिलंय. त्यानंतर हे असे जे आहेत रिपीटेड क्वेश्चन आहे. कुठे गेला? पीडीएफ थोडी लोड होत आहे, 1 मिनिट. नैऋत्य दिशेनेकडून वाहणारे शिवालिक व हिमालय रांगाच्या ठिकाणी दिशा बदलतात. हे सगळं एकदा जरी तुम्ही वाचले तरी तुम्हाला चांगलं समजून जाणार आहे. याच्यावर फालतूचा टाइमपास करून आपण व्हिडिओ मोठा करून काही अर्थ नाही. त्यानंतर भारतातील सदाहरित वनांमध्ये आढळणाऱ्या वनस्पती एक एक नावं लिहायची फक्त तुम्हाला, इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, हा वाला एकदम इम्पॉर्टंट आहे. ब्राझीलमधील वर्षावनांना जगाची फुफ्फुसे असे संबोधतात. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये प्राणी संवर्धनाची गरज आहे. हा पण तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता. त्यानंतर नकाशा दिलाय, नकाशाचे तुम्हाला प्रश्न दिले आहे, हा सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचे आहे. त्यानंतर ब्राझील देशात उत्तरेकडून अमेझॉन नदी, हिमच्छादित प्रदेशाच्या काही भागात पानझडी, काही भागात सदाहरित व काही भागात काटेरी झुडपी वने सुद्धा आढळतात. हे सगळे प्रश्न जे आहे हे तुम्हाला मी पीडीएफ जे आहे आपल्या लिंक डिस्क्रिप्शनवर आहे ते तुम्हाला मी अवेलेबल करून देतो. हे सगळे तुम्हाला क्वेश्चन चांगल्या प्रकारे वाचायचे आहे. त्याच्यानंतर जर आपण पाहू नेक्स्ट अजून एक आपली काही 2-4 पीडीएफ आहे आपल्याकडे आता, याचे चांगल्या प्रकारे तुम्हाला करायचे आहे. आता पाहिलो होतं आपण हे वाली. आता हा एक फरक स्पष्ट करा. फरक स्पष्ट करा म्हणून पहा, हा सुद्धा आता तुम्हाला दिसत नसेल. पहा आता स्थान व विस्तार मधून भारताचे स्थान, ब्राझीलचे स्थान, हा वाला. त्यानंतर प्राकृतिक रचना व जलप्रणाली, हा वाला एक प्रश्न. त्यानंतर नैसर्गिक वनस्पती व प्राणी, ठीक आहे, वन्य प्रकार मध्ये. लोकसंख्या, भारतातील लोकसंख्या, ब्राझील मधील लोकसंख्या. त्यानंतर गंगा नदीच्या खोऱ्यातील मानवी वस्ती, अमेझॉन नदीच्या खोऱ्यातील मानवी वस्ती. हा तर व्हेरी इम्पॉर्टंट आहे. चांगल्या प्रकारे हे सुद्धा पीडीएफ तुम्हाला स्टडी करायची आहे. ही वाली पीडीएफ सुद्धा टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे. सिलेक्टेड काही क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जर आपण पाहिलो तर आपली आहे भौगोलिक कारणे लिहा. भौगोलिक कारणे लिहा, हा वाला पण तुम्हाला क्वेश्चन येऊ शकते. पहा आता स्थान व विस्तार, भारताकडे एक तरुण देश म्हणून पाहिले जाते. भारतातील लोकसंख्या कार्यशील गटातील लोकांचे प्रमाण तुलनेने अधिक आहे. तरुणांचे प्रमाण जे आहे ते थोडेसे म्हाताऱ्यांपेक्षा अधिक आहे. भारताच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे 51% हे कार्यशील आहे. 51% आता पण काम करत आहे. भारतातील लोकसंख्या अकार्यशील, ज्येष्ठ नागरिक व बालक गटातील लोकांचे प्रमाण तुलनेने कमी आहे. त्याच्यामुळे भारताला आता लोक जे आहे काम करणारे 51% आहे, बाकीचे जे आहे ते कमी आहे. त्याच्यामुळे भारताला जो आहे एक तरुण देश म्हणून पाहिला जाते. हे सगळे जे आहे. त्यानंतर ब्राझील देशात जगाचा कॉफी पॉट असे संबोधले जाते. हा वाला सुद्धा पीडीएफ तुम्हाला चांगल्या प्रकारे करायची आहे. पीडीएफ तुम्हाला इथं तर क्लिअरली दिसत नसेल, दिसत असेल तर चांगली गोष्ट आहे, नाही दिसत असेल तर मी हे अवेलेबल करून देतो तुमच्या मोबाईलवर, जे आहे चांगल्या प्रकारे तुम्हाला दिसणारच आहे. भारताच्या पश्चिम व पूर्व किनारपट्टीमध्ये विषमता आढळते. ठीक आहे, हा वाला सुद्धा क्वेश्चन. अमेझॉन नदीच्या तुलनेत, हा तर व्हेरी इम्पॉर्टंट आहे. अमेझॉन नदीच्या तुलनेत गंगा नदीच्या जलप्रदूषणाचा परिणाम लोकजीवनावर जास्त होतो. अमेझॉन नदीच्या प्रदेशात लोकवस्तीचे प्रमाण बहुत कमी आहे. अमेझॉन मध्ये लोक जो राहत नाही आजूबाजूला, या भागात उद्योगाचे प्रमाणही कमी आहे. लोकच कमी आहे तर काम बी कमी करते तिथं. परिणामी अमेझॉन नदीच्या प्रदेशात तुलनेने प्रदूषण बी कमी होते. लोक जास्त राहील, माणसं आपण ह्युमन, तर मग प्रदूषण जास्त होणार आहे. तिथे लोक नाही, त्याच्यामुळे प्रदूषण कमी होत आहे. गंगा नदीच्या प्रदेशात लोकवस्तीचे प्रमाण तुलनेने अधिक आहे. गंगा नदीमध्ये बहुत जबरदस्त लोक जास्तीत जास्त राहते. या भागात उद्योगाचे प्रमाणही जास्त आहे. गंगा नदी तुलनेने अधिक प्रमाणामध्ये प्रदूषण होते. अशा प्रकारचा आहे. हिमालयातील जवळजवळ सर्व नद्या बारमाही स्वरूपाच्या आहे. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा सुद्धा. पाहता हिमालयातील बहुतांश नद्या अति उंचावरील बर्फाच्छादित शिखरांमधून उगम पावतात. हिमालयाचे नदी जे आहे ते कुठून बर्फ जिथे राहते तिथून उगम पावते. उन्हाळ्यात बर्फ वितळल्यामुळे उन्हाळ्यात या नद्यांना पाणी मिळते आणि उन्हाळ्यात काय होते, बर्फ वितळते, त्याच्यामधून काय होते ते पाणी निघते. पावसाळा, हिवाळा, उन्हाळा या तिन्ही ऋतूंमध्ये पाणी पुरवठा होत असल्यामुळे यातल्या नद्या जे आहेत ते कसे बारमाही स्वरूपात वाहत राहते. ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही. हा वाला सुद्धा प्रश्न.
सर्वसाधारणपणे शीतकटिबंधित देशात ध्रुवीय वाऱ्यांमुळे नियमित बर्फवृष्टी होते. आता पहा, जास्तीत जास्त जे आहे शीतकटिबंधित हा वाला शब्द लक्षात ठेवायचा आहे. ध्रुवीय वाऱ्यांमुळे जे आहे ते बर्फवारी होते. एखाद्या देशातील समुद्र सपाटीपासून अति उंच असणाऱ्या पर्वतीय अति थंड प्रदेशात हिमवर्षाव होतो. ब्राझील या देशाचे स्थान कटिबंधात नाही आहे, ते उष्ण कटिबंधात आहे. कुठं आहे ते? उष्ण कटिबंधात, म्हणजे थंडीच्या प्रदेशात नाही, तर ते गरमीच्या उन्हाच्या प्रदेशात आहे. याच्याशिवाय ते अति उंच पर्वतीय प्रदेश मध्ये बी नाही आहे. आता जो बर्फ आहे तो बर्फ दोनच याच्यात पडते. एक तर आहे तुमचा ध्रुवीय वाऱ्यांमुळे, शीतकटिबंधीय ध्रुवीय वाऱ्यांमुळे एक तर पडते, किंवा मग समुद्र सपाटीपासून अति उंच पर्वतीय, हा दोघांमध्ये बी ब्राझील नाही, त्याच्यामुळे ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही. हा वाला ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळे भारतात पाऊस पडतो. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, चांगल्या प्रकारे वाचून जायचं आहे. हे वाले पण इथं पण सिलेक्टेड काही क्वेश्चन आहे, चांगल्या प्रकारे याची पण तुम्हाला स्टडी करायची आहे. ही पीडीएफ सुद्धा जे आहे अवेलेबल मी करून देणारच आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट जर आपण पाहू, हा वाला झाला आलेख. आता कोणत्या कोणत्या प्रकारचे जे आलेख तुम्हाला येऊ शकते इथं पहा. भारत नागरीकरणाचा आलेख, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन, इथं तुम्हाला व्हॅल्यू दिली आहे आणि हा फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आहे. 1961, इथं 1961, 71, 81, 91, 2001 आणि 11, 61, 71, 81, 91, 2001 आणि 2011. इकडे पहा 18, म्हणजे 10, 20, 30, 40, 50. तर मग याच्यात किती आहे? 18 इथं काढून घेऊन. इथं किती आहे तुमचा? 18.2, थोडासा वरता काढून. इथं 23.3, हा 23 पर्यंत काढून. हा 25.7, हा 25 नाही आणले का असा आपल्या हातानं. इथून पहा, लक्ष द्या, असा तुम्हाला गोलाकार असा कर्व रेष नाही काढायची, सरळ सरळ स्केल न तुम्हाला जोडायची आहे, जशी जाते तशी. आणि इथं जे आहे तुम्हाला इथं स्केल लिहून टाकायची आहे. आणि याचे उत्तर जे आहे काही पहा. आता इथं 6 मार्काचा हा प्रश्न आहे. 6 मार्कामध्ये तुम्हाला याच्यावर हा ग्राफ काढा, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढा, रेषालेख काढा म्हणून प्रश्न राहते ना. 3 अतिरिक्त प्रश्न राहते, याचे सुद्धा आन्सर तुम्हाला द्यायचे आहे. हा 3 मार्काले आणि हे प्रश्न जे आहे 3 मार्काले. हा वाला पण तशाच प्रकारचा आहे. सगळे ग्राफ जे एवढे जरी करून गेले, इथं पहा बहुरेषीय आलेख, बहुरेषालेख म्हणजे 2 तुम्हाला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन एका वेळेस काढायचे आहे. पहा 70, 80, 90, 2000, 2010 आणि 2016. 16 नाही, इथं मला पाहिजे 20 पाहिजे. ठीक आहे, इथं हे लिहून टाकलो 70, 80, 90, 2000, 2010 आणि 2020. दिसत आहे का तो तिकडचा? 1 मिनिट पाहून घेतो. हा दिसत आहे, क्लिअर. ओके, त्यानंतर इथं पहा भारताचा पहिले काढून टाकायचा. पहिला किती आहे? 8 वर, हा 8 वर, मग 15 वर, मग 15, हा असा 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 भारताचा काढलो. त्यानंतर हा ब्राझीलचा, हा असा असा ब्राझील काढायचा. 2 मिक्स नाही करायचे आहे तुम्हाला, लक्षात ठेवा. पहिले भारताचा काढून घ्यायचा, हा भारत 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 भारत, मग ब्राझील. 17, 20, 15, 24 हा असा काढलो ना. 2 फक्त काढून घेतलो, संपला विषय. 3 प्रश्नाचे उत्तर. त्यानंतर हा वाला आहे काय, पुन्हा एकदा पहा, बार डायग्राम, सॉरी हिस्टोग्राम काढायचा आहे तुम्हाला. 2008, 9, 10, 11, 12. आता पहा, हा जो हिस्टोग्राम तुम्ही काढाल, हिस्टोग्राम जो आहे इथं मधामध्ये नाही द्यायचा, या रेषीवर द्यायचा. हा पहिली रेष म्हणजे 8, सॉरी हे 2 रेषेचा मिळून हा होते 8, हा 9, हा 10, हा 11, हा 12. ठीक आहे, आता इथून पहिला जर पाल, आता इथं कुठून आहे? 3700 पासून तर 5000 पर्यंत आहे. तर 1000, 2000, 3000, 4000, 5000, 6000, 6000च्या पण वर आहे, म्हणजे 7000 पर्यंत तुम्हाला घ्यावं लागेल. त्याच्यानंतर पहिला 3700, हा 37 पर्यंत असा काढून घ्यायचा 4. ठीक आहे, त्यानंतर 2200, हा 2200. अशा प्रकारे हिस्टोग्राम तुम्ही ऑलरेडी काढले आहे. त्याच्यामुळे हा जो डायरेक्ट तुम्हाला फक्त हिस्टोग्राम काढायचा आहे आणि इथं जे आहे 3 प्रश्नाचे आन्सर द्यायचे, 6 मार्क भेटून जाईल. हा मोदकवाला प्रश्न आलाय. याच्यावर जो आहे पहा, आता वरील आलेखाचे शीर्षक काय? वय आणि लिंग मनोरा. याचं काय उत्तर? वय, पहा इथंच आहे, वय आणि लिंग मनोरा, इथंच याचा उत्तर दिलाय. त्यानंतर दुसरा, सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या वयोगटात आहे? कोणत्या वयोगटात आहे पहा, सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या वयोगटात आहे? 10 ते 14. कुठे 10 ते 14? हा वाला पहा, हा वाला सगळ्यात असा, हा वाला हे वाली लोकसंख्या वे आणि हा वाला वयोगट वे. ठीक आहे ना, 0 ते 4 ते 1 पर्यंत गेले 100 पर्यंत. तर सगळ्यात कुठे जास्त दिसतंय? हा वाला इथे दिसतंय पहा, म्हणजे हा कोणता आहे? 10 ते 14 मध्ये. य अक्षावर, य म्हणजे वाय एक्सिस, ठीक आहे ना, य अक्षावर दिलेल्या वयोगटातील वर्गांतर लिहा. तर किती किती आहे? तर 4 4चा फरक आहे. वर्गांतर म्हणजे होते यांचा आपण म्हणू शकतो क्लास विड्थ. तर किती आहे ते? 4.
60 पेक्षा जास्त वयोगटात स्त्री पुरुष यांच्यापैकी कोणाचे प्रमाण अधिक आहे? आता पहा, इथं जो आहे इकडचे स्त्रिया वे इकडचे पुरुष वे, तर मग आता 60 पेक्षा जास्त कुठे आहे? 60 पेक्षा जास्त हा वाला. इकडे जर पाहाल तर हा स्त्रिया जो आहे असं जास्त जात आहे, म्हणून स्त्रियांचे प्रमाण कसे आहे? तर जास्त आहे. 55 ते 59 या वयोगटात स्त्रियांचे प्रमाण किती टक्के आहे? 55 ते 59. कुठे आहे 55 ते 59? हा 55 ते 59 हा वाला जर चाल पाहाल तर हा वाला, मग हा किती आहे? 0, हा 2 आणि हा अर्धा म्हणजे 2.5% वगैरे आहे. ओके, अशा प्रकारे तुम्हाला हे आन्सर द्यायचे आहे. कोणत्या वयोगटानंतर लोकसंख्येत घट होताना दिसते? कुठं लोकसंख्येत घट होत आहे? तर 10 ते 14 नंतर. पहा, हळूहळू इथपर्यंत वाढत आहे, इथून काय होत आहे? हळूहळू अशी कमी होत आहे. हा मोदकवाला प्रश्न चांगला करायचा आहे. हा आलेखवाला चांगला करायचा आहे. हा आलेख, हे सगळे जे आलेख तुम्हाला चांगला. हा पुन्हा मोदकवाला प्रश्न आलाय, ठीक आहे ना. मोदकवाला येण्याचे एकदम जास्त चान्सेस आहे. हा वाला जो क्वेश्चन आहे हा वाला पण तुम्हाला मी पीडीएफ अवेलेबल करून देतो टेलिग्राम चॅनलवर. याचे पण तुम्ही चांगल्या प्रकारे स्टडी तुम्हाला करायची आहे. त्यानंतर नेक्स्ट आपला आहे नकाशा. झाला आपला, हा झाला का? पाहू द्या 1 मिनिट. इथं जे आहे नकाशा, पहा आता नकाशा वाचन, सॉरी नकाशा दिला आहे. सिक्कीम, सिक्कीम कुठं आहे? तर हा वाला सिक्कीम. त्यानंतर नर्मदा नदी, नर्मदा नदी पहा इथून जे आहे अशी नर्मदा नदी इथपर्यंत जात आहे. त्यानंतर शीत वाळवंट, हा इकडचा वरचा जो भाग आहे हा कोणता आहे? शीत वाळवंट. एक शिंगी गेंडा, कुठं एक शिंगी गेंडा कुठं राहते? तो 4 नंबर कुठं दिसतंय आपल्याला? हा हा येतं एक शिंगी गेंडा राहते, इथं काढून टाकाल तुम्ही. दक्षिण भारतातील लोकसंख्या जास्त असलेले राज्य, दक्षिण भारत 5 नंबर. दक्षिण भारत हा वाला कोणता आहे आपला? हा केरळ आहे. त्यानंतर मुंबई प्रमुख बंदर, मुंबई जो आहे हा महाराष्ट्र इथं आहे, म्हणजे हा इथं तुम्हाला काढायचा आहे. त्यानंतर मॅप दिला, याचे प्रश्न लिहायचे आहे तुम्हाला, प्रश्नाचे उत्तर. आता ब्राझील वर पहा, पॅटनल, पॅटनल कुठे? 1 नंबर कुठे दिसतंय? पहा वाला, हा जो आहे हा आहे आपला पॅटनल. काटेरी झुडपे वने कुठे आहे? 2 नंबर काटेरी, हा वाला पहा काटेरी झुडपे वने. त्यानंतर पंपास, पंपास 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 हा पंपास. त्यानंतर कॉफी उत्पादक प्रदेश, हा इथून जो आहे असा हा एवढा जो आहे हा कॉफी उत्पादक प्रदेश आहे. उत्तरेकडील नागरी लोकसंख्या असलेलं राज्य अमापा, अमापा कुठे आहे? 5 नंबर हा अमापा. त्यानंतर मॅनॉस बंदर 6 नंबर, हा इथं मॅनॉस. इथं एक मॅनॉस आहे आणि इथं एक बंदर आहे, तो पण तुम्हाला लक्षात ठेवा. मी तुम्हाला याच्या पहिल्याच्या व्हिडिओमध्ये जो आहे सांगितलं होतं. अशा प्रकारे तुम्हाला सूची बी लिहायची आहे, सूची लिहाल तर तुम्हाला मार्क भेटत नाही. हे मॅपवरचे प्रश्न जे आहे ते बी वाचायचे, आन्सर बी दिले आहे. त्यानंतर थरचे वाळवंट, हा थरचे वाळवंट. लडाख, हा लडाख. त्यानंतर 0 ते 20% नागरी लोकसंख्या असलेले पूर्वेकडील राज्य 3 नंबर 3 नंबर 3 नंबर हा वाला आसाम, हा आसाम आहे. आता पहा आसाम मधला इथं आहे हा दिग्बोई, आसाम मधला इथं जो आहे एक दिग्बोई काढायचा आहे. दिग्बोईचा क्वेश्चन बी तुम्हाला येण्याचे बहुत जास्त चान्सेस आहे. चेन्नई बंदर, हा चेन्नई. त्यानंतर कन्याकुमारी, हा इकडे शेवटी कन्याकुमारी. सफरचंद उत्पादक राज्य, हा जो आहे हा सफरचंद. पहा इकडं काश्मीरचे सेब आपण फेमस ऐकलो, म्हणजे काश्मीर मध्ये जे आहे ते सफरचंद सेब जे जास्त भेटते आपल्याला. त्यानंतर कोंडोर, कोंडोर पहा ब्राझीलच्या नकाशामध्ये कोंडोर, कोंडोर कुठे आहे? कोंडोर पहिला कुठे गेला? हा हा कोंडोर, ठीक आहे. ब्राझीलच्या अति उत्तरेकडील विरल. आता पहा इंडियामध्ये अजून एक येऊ शकते तुम्हाला सगळ्यात जास्त पाऊस पडणारे राज्य, चेरापुंजी आणि मौसिनराम, ते पण तुम्हाला काढायचे यावाल्या प्रदेशात. पहा इथं राहते ते चेरापुंजी मौसिनराम, चांगल्या प्रकारे तो बी तुम्हाला काढायचा आहे. रिओ दी जानेरो स्थळ 5 नंबर, हा पण क्वेश्चन येऊ शकते. रिओ दी जानेरो, हा पहा विक्टोरिया बंदर, मग सांगितलं होतं मी विक्टोरिया बंदर येण्याचे चान्सेस जास्त आहे. राजधानी जी आहे ते ब्राझील आहे. हा अमेझॉनस, हा एक राज्य आहे, सगळ्यात मोठा राज्य आहे अमेझॉनस, हा वाला पण क्वेश्चन तुम्हाला येऊ शकते. विरळ घनता असलेला राज्य जो आहे, म्हणजे राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टीने बहुत मोठा आहे, पण घनता म्हणजे लोक जे आहेत दूर दूर राहते, हा वाला पण क्वेश्चन तुम्हाला येऊ शकते. सर्वोच्च शिखर, सर्वोच्च शिखर हा वाला, ठीक आहे ना, पिको दी नेब्ली नाव येतो. ब्राझील मधील अवर्षण चतुष्कोन, हा वाला जो आहे अवर्षण चतुष्कोन, गोल काढायचा आहे ना असा काढायचा आहे तुम्हाला. महाकाय अॅनाकोंडा आढळणारा प्रदेश, हा इथं एक आहे आणि इथंही एक अॅनाकोंडा आढळते, ठीक आहे. पंपास गवताळ प्रदेश, पंपास कुठे गेला? पंपास, हा पंपास खालती. त्यानंतर ब्राझील मधील क्षेत्रफळाच्या दृष्टीने लहान राज्य, सगळ्यात लहान राज्य कोणतं आहे? तर 5 नंबर कुठे गेला? हा सेगिरपे, सेगिरपे हा वाला पण क्वेश्चन तुम्हाला येऊ शकते. ब्राझीलची राजधानी ब्राझिलिया. त्याच्यानंतर हा पुन्हा आला पहा मोराजा बेट, मोराजा बेट हा वाला जो आहे हा आहे आपला मोराजा बेट. पिको दी नेब्लिना सर्वोच्च शिखर, ठीक आहे. त्यानंतर
पॅटनॉल दलदलीचे प्रदेश, हा पॅटनॉल दलदल. अवर्षण चतुष्कोन असा गोल काढाचा, इथं काढू शकता तुम्ही. कटिंगा, हा जो आहे हा कटिंगा. सोनेरी तांबरीन, सोनेरी तांबरीन जो आहे कुठे गेला, हा एक आपला हा सोनेरी तांबरीन. पुन्हा एकदा लोहमार्ग, विमानतळ, हा सगळे जे आहे तुम्हाला पाहायचे आहे. पॅटनॉल हे सगळा, मॅनॉस बंदर हे सगळे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. कॉफी उत्पादक राज्य पंपास, हा वाला पण सांगितलं ऑलरेडी. सगळे रिपीटेड क्वेश्चन आहे. चिल्का, सर्वाधिक गुणोत्तर असलेले राज्य कोणतं आहे, आपला केरळ. त्यानंतर कावेरी नदी, कर्कवृत्त, अंदोमार, हा वाला सांगितलं. उत्तरेकडील कमी लोकसंख्या असलेले राज्य 5 नंबर. उत्तरेकडील कमी लोकसंख्या असलेले राज्य हा जम्मू काश्मीर आहे. पहा लक्षात ठेवा, कमी लोकसंख्या उत्तरेकडील, वरच्या डायरेक्शन मध्ये कमी लोकसंख्या, तर सगळ्यात वरचा जम्मू काश्मीर. लक्षात ठेवा, उत्तरेकडील कमी लोकसंख्या असलेले राज्य जम्मू आणि काश्मीर. इथं केंद्रशासित प्रदेश दमन, हा वाला जो आहे इथं, हा आपला जो महाराष्ट्र आहे याच्या थोडासा वरचा जो आहे इथं तुम्हाला दमन काढायचा आहे. शीत वाळवंटाचा तो वरचा आहे. कन्याकुमारी खालचा आहे. चिल्का सरोवर इकडे राहते. पश्चिम घाटातील सर्वात जास्त पर्जन्याचा प्रदेश, व्हेरी इम्पॉर्टंट, हा वाला म्हणलो पहा 2 नंबर. पश्चिम घाटातील जो आहे तो हा वाला आहे. ओके, इकडचा हा पश्चिम घाट. उत्तरेकडील जास्त लोकसंख्या असलेले, घनता असलेला प्रदेश कोणता आहे, उत्तर प्रदेश. त्यानंतर चिल्का सरोवर, तो तर सांगितलं सर. त्यानंतर हा पुन्हा आला पिको दी नेब्लिना. त्यानंतर साओ फ्रान्सिस्को नदी कुठे गेला, 2 नंबर. हा साओ फ्रान्सिस्को नदी. एक मिनिट, छोटा होते का तू, नाही होत, जाऊ दे. त्यानंतर मोराजा बेट, मोराजा बेट कुठे आहे, किती नंबर आहे आपला, 3 नंबर. कुठे गेला मोराजा बेट, हा इकडं मोराजा बेट, हा वरती आहे. ठीक आहे. पंपास, पंपास कुठे गेला, खालती पंपास. विषुववृत्त, पहा आता विषुववृत्त, याचा विषुववृत्त आहे हा असा जाते. ठीक आहे ना, हा विषुववृत्त. आपला कर्कवृत्त जो आहे तो असा जाते. याचा विषुववृत्त हा अशा प्रकारे काढायचा आहे. विषुववृत्त जो आहे व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ब्राझीलची राजधानी ब्राझिलिया, इथं तुम्हाला अशा प्रकारे काढायची आहे. हा इथं कुठे काढला, इकडे आहे ब्राझीलची राजधानी. हे आहे, हे वाली पीडीएफ एवढी मॅपची, ते पण तुम्हाला मी आपल्या चॅनलवर अवेलेबल करून देतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट आपण पाहू. हा वाला एक, हा वाला पहा, ब्राझीलचा पॉलिटिकल मॅप जो आहे सगळा काही याच्यामध्ये दिलाय आपल्याला. ठीक आहे ना. पिको दी नेब्लिन, मॅनॉस, सोनेरी तांबरीन इथं राहते. ठीक आहे ना. त्यानंतर ब्राझिलिया हा इथं आहे. अवर्षण चतुष्कोनाचा गोल काढायचा आहे. सार्वो फ्रान्सिस्को नदी, हा अशा प्रकारे जो आहे इथं सूचीमध्ये, हा पंपास, हा सगळा काय काढायचा आहे. हा भारताचा नकाशा. गंगेतील डॉल्फिन एक येण्याचे चान्सेस आहे पहा, इथं कुठं काढाल तुम्ही, पहा थोडस मॅपली लहान करतो मी. गंगेतील डॉल्फिन कुठं काढाल तुम्ही, पहा आता हा आपला महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राच्या वर हा एमपी आहे. एमपीच्या इकडे जो आहे हा जो आहे उत्तर प्रदेश आहे. उत्तर प्रदेशच्या साईडला हा जो बिहार आहे, या बिहार मध्ये जो आहे तो गंगेतील डॉल्फिन, उत्तर प्रदेश आणि बिहार. पहा लक्षात ठेवा, महाराष्ट्र, महाराष्ट्राच्या वर एमपी मध्य प्रदेश, मध्य प्रदेशच्या वर यूपी उत्तर प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहार यांच्यामध्ये जो आहे गंगेतील डॉल्फिन जो आहे तो आढळते. चेरापुंजी मोसिनराम मी सांगितलं होतं तुम्हाला, इथं जो आहे या भागामध्ये हा जो आहे हा चेरापुंजी आणि हा जो आहे हा मोसिनराम. आसाम मध्ये एक सांगितलं होतं दिग्बोई, हा पहा आसाम जो आहे इकडे या कोणत्याला जो आहे इथं जो आहे तुम्हाला दिग्बोई काढावा लागते. हा वाला जो आहे हा कर्कवृत्त. आपल्या प्रकारे हा कर्कवृत्त असा जाते. ब्राझील मध्ये विषुववृत्त आहे, तो थोडासा तुम्हाला असा वरून काढायचा आहे. ओके, एवढे तुम्हाला हे जे आहे हे चांगल्या प्रकारे करायचे आहे. या सगळ्या चॅनलची जी पीडीएफ लिंक आहे मी तुम्हाला अवेलेबल करून देतो. हे याचे जर लाईव्ह व्हिडिओ पाहिले असेल तर शुभम झा सर आहे त्यांच्याकडूनच ही पीडीएफ, त्यांच्या आणि पार्थ मुंबई सर त्यांच्याकडून हे पीडीएफ घेतली आहे. शुभम झा सरांच्या चॅनलवर या सगळ्यांचे लाईव्ह लेक्चर तुम्ही चालू आहे, ते पण तुम्ही पाहू शकता. जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थ्यांचा फायदा झाला पाहिजे म्हणूनच हे पीडीएफ मी त्यांच्याकडून घेऊन आपल्यासाठी व्हिडिओ बनवतो आणि तुमच्यासाठी मी अवेलेबल करून देतो. तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ जो आहे आपला जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. चिल राहा, एक्साइटेड जास्त नको व्हा, थोडासा अभ्यास करा. उद्यापासून तर तुम्ही टेन्शन मुक्त होणार आहे, एकदम मज्जा येणार आहे तुमची. उद्यापासून आता मज्जा राहणार आहे तुमची 2 महिने. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.